आता आपण आयताची परिमिती बघूया. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. 2 गुणिले लांबी अधिक रुंदी हे आयताचे परिमितीचे सूत्र आहे. आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर लांबी गुणिले रुंदी. चौरसाची आता चौरसाची परिमिती बघूया. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात, त्यामुळे 4 गुणिले परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी गुणिले लांबी अधिक रुंदी का घेतली? कारण की आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात, त्यामुळे काय करायचंय? 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात, त्यामुळे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी. आणि चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे? बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग किंवा बाजू जर दिली नसेल तर आपण काय करू शकतो? कर्ण, त्या चौरसाचा कर्ण त्याचा वर्ग छेद 2. कर्ण वर्ग छेद 2. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग किंवा कर्ण वर्ग छेद 2 हे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. आता आपण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बघू. समभुज कर्णाच्या लांबीचा गुणाकार छेद 2. आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय आहे? कर्णाच्या लांबीचा गुणाकार छेद 2. समभुज चौकोनाला 2 कर्ण असतात, मग त्या 2 कर्णांच्या लांबींचा गुणाकार करायचा आहे आणि छेद 2 ते समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ असेल. समलंब नेक्स्ट आहे. समलंब समांतर बाजूंच्या म्हणजे समांतर बाजूंची बेरीज गुणिले परपेंडिक्युलर गुणिले उंची. लंबांतर म्हणजे उंची, लंबांतर छेद 2. ठीक आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 2 समांतर बाजू असतात, त्यांची बेरीज, त्या बाजूंची बेरीज गुणिले जी काय उंची आपल्याला दिलेली असेल किंवा लंब टाकलेला असेल त्या लंबाची किंमत. समजलं हे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. नेक्स्ट आहे त्रिकोणाचे. नेक्स्ट आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय? 1/2 पाया गुणिले उंची. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे? 1/2 पाया गुणिले उंची. ठीक आहे, म्हणजेच पाया गुणिले उंची छेद 2 हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे? काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असणार आहे? काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार छेद 2 म्हणजे 1/2 पाया गुणिले उंची. आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो? पायथागोरसचा सिद्धांत बरोबर कर्णवर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. पायथागोरसचा सिद्धांत काटकोन त्रिकोणासाठी काय लागलेला आहे? बरोबर कर्णवर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजू असतील त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे पाया वर्ग अधिक उंची वर्ग. ठीक आहे, हा पायथागोरसचा सिद्धांत लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे का, त्रिकोणाच्या 3ही कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. कोटी कोनांच्या मापांची बेरीज 90 असते आणि 2 पूरक कोनांच्या मापांची बेरीज असते 180. 180 म्हणजे 180 अंश असते. काटकोन हा फक्त 90 अंशाचाच असतो, तर सरळ कोन हा 180 अंशाचा असतो.